नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, पाठीमागच्या महिन्यामध्ये म्हणजेच 18 तारखेला PM किसान योजनेचा 17वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आला। आता त्याच्यानंतर महाराष्ट्रामधील जे शेतकरी वर्ग आहे हे आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 4वा हप्ता पेंडिंग मध्ये पडलेला आहे, तर हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी वर्ग होईल यासाठी प्रतीक्षेत आहेत। भरपूर ठिकाणी शेतकरी वर्ग चौकशी करत आहे की हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 4वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी वर्ग होईल याबद्दलची माहिती द्या, अपडेट द्या। तर त्या संदर्भाची महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी आता सांगणार आहोत। मित्रांनो, 4वा हप्ता तर आपल्या खात्यावरती जमा होईल, परंतु त्याच्या अगोदर आपल्याला महत्त्वाचं काम करून घ्यायचं आहे, त्याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून घ्या। मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे येणारे 2000 रुपये हे आपल्या खात्यावरती कोणतीही अडचण न येता जमा व्हावेत यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर आपला स्टेटस आपल्याला सर्वात अगोदर चेक करून घ्यायचा आहे आणि आपल्या स्टेटसमध्ये कोणत्या प्रकारची अडचण तर आलेली नाही ना, हे पहिलं महत्त्वाचं जाणून घ्यायचं आहे। जर अडचण आली असेल तर ती आपल्याला सुरुवातीला दुरुस्त करून घ्यावी लागेल, तरच येणारा 4वा हप्ता आपल्या बँक खात्यामध्ये जमा होईल। तर त्यासाठी काय करायचं तर मित्रांनो, स्टेटस कसा चेक करायचा याबद्दलची थोडक्यात माहिती मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरू नका, जेणेकरून अशा ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट येत असतात या अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती सुद्धा पाहू शकता। चला तर वेळ न घालवता आपण सविस्तर डिटेल पाहायला सुरुवात करूया। डिटेल पाहण्यासाठी मित्रांनो, सुरुवातीला मी आपल्याला या ठिकाणी स्क्रीनशॉट देत आहे मोबाईलचा। या ठिकाणी आपण प्रोसेस काय करायची ही थोडक्यात जाणून घ्यायची आहे। तर मित्रांनो, सुरुवातीला यायचं आहे लिंक महत्त्वाची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ज्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करून या नमो शेतकरी महासन्मान निधीच्या पेजवरती यायचं आहे। कोणत्याही ठिकाणी सर्च न करता तुम्ही डायरेक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही या लिंकवरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुम्ही या पेजवरती डायव्हर्ट होचाल। पेजवरती आल्यानंतर मित्रांनो, आपल्या उजव्या बाजूला 2 टॅब पाहायला मिळतील। याच्यामध्ये पहिला टॅब आहे लॉग इन, दुसरा टॅब आहे बेनिफिशरी। आता हा बेनिफिशरी स्टेटस जो आहे तो आपल्याला चेक करायचा, त्याच्यामुळे त्याच्यावरती आपण क्लिक करतोय। लाल कलरचा टॅब आहे, याच्यावरती क्लिक करा। पुढे आपल्याला नवीन पेज ओपन झालेलं पाहायला मिळेल। या ठिकाणी आपलं पेज जे आहे ते ओपन झालेलं आहे। आता या ठिकाणी पुढची प्रोसेस काय करायची तर अगदी साधी आणि सोपी प्रोसेस आहे। 2 मिनिटात आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे। याच्यामध्ये आपल्याला पाहू शकता की आपल्याला स्टेटस चेक करण्यासाठी 2 ऑप्शन आलेले आहेत, रजिस्ट्रेशन नंबर आणि मोबाईल नंबर। आता तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जर तुमच्या जवळ असेल तर तुम्ही या ठिकाणी टाईप करून तो तुम्ही सर्च करू शकता, अथवा तुमचा जर आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर त्यावरून सुद्धा तुम्ही हा स्टेटस चेक करू शकता। आपल्याला जर रजिस्ट्रेशन नंबर माहित नसेल तर त्यासाठी वर नाव युअर रजिस्ट्रेशन नंबर हा टॅब दिलेला आहे, याच्यावरती क्लिक करून तुम्ही आधार कार्ड टाकून OTP व्हेरीफाय करून तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो काढू शकता। तर मित्रांनो, याबद्दलची सविस्तर डिटेल मी पाठीमागच्या काही व्हिडिओमध्ये दिलेली आहे, तर ती तुम्ही पाहू शकता। चालू घडीला मित्रांनो, भरपूर शेतकऱ्यांनी आपला आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करून घेतलेले आहे, त्याच्यामुळे ती साधी आणि सोपी प्रोसेस मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। तर त्यासाठी काय करायचं, मोबाईल नंबरवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपला चालू मोबाईल नंबर जो आपल्याला आधार कार्डला लिंक आहे तो आपण या ठिकाणी टाईप करायचा आहे। तर इथं पाहू शकता मित्रांनो, आपला मोबाईल नंबर जो आहे तो आपण टाईप केलेला आहे। मोबाईल नंबर टाईप केल्यानंतर खाली आपल्याला जो कॅप्चा कोड देण्यात आलेला आहे हा कॅप्चा कोड भरून घ्यायचा आहे। तर कॅप्चा कोड सुद्धा मी या ठिकाणी भरून घेत आहे। मित्रांनो, कॅप्चा कोड न चुकता भरून घ्या, जेणेकरून आपल्याला पुन्हा प्रोसेस करावी लागणार नाही। इथं कॅप्चा कोड जो आहे तो आपण भरून घेतला आहे। खाली गेट मोबाईल OTP याच्यावरती क्लिक करायचं आहे। तर याच्यावरती क्लिक करतोय। पाहू शकता आपल्या मोबाईलवरती एक OTP गेलेला आहे, तर तो OTP आपल्याला व्हेरीफाय करण्यासाठी इथं आपल्याला टाईप करायचा आहे। तर ओके वरती क्लिक करा। OTP ज्या ठिकाणी एंटर करायचा आहे त्याच्यावरती क्लिक करा। जो आपला आलेला OTP आहे तो आपण या ठिकाणी टाकून घेऊया। OTP जो आहे मित्रांनो आपण टाईप करून घेतलेला आहे। खाली टॅब दिसत आहे गेट डाटा, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर गेट डाटावरती क्लिक करतोय। पाहू शकता आपला स्टेटस जो आहे तो ओपन झालेला आपल्याला पाहायला मिळेल। तर या स्टेटसमध्ये आपली संपूर्ण डिटेल नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची संपूर्ण डिटेल आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे। शेतकऱ्याचं नाव आहे, त्याच्या वडिलांचं नाव आहे, मोबाईल नंबर कोणता लिंक केला आहे तो मोबाईल नंबर सुद्धा इथं आलेला आहे। खाली ॲड्रेस पाहू शकता, रजिस्ट्रेशन नंबर, रजिस्ट्रेशन दिनांक, कोणत्या दिनांकाला आपलं व्हेरिफिकेशन झालेलं आहे, संपूर्ण माहिती इथं पाहायला मिळत आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, आपलं हप्त्याचं स्टेटस काय दिसत आहे, म्हणजे खाता आपलं चालू आहे का बंद आहे तो सुद्धा इथं आपल्याला पाहायला मिळेल। इथं पाहू शकता लँड सेडिंग सुद्धा, जमिनी सुद्धा लिंक झालेली आहे, येस इथं दिसत आहे। बँक स्टेटस सक्सेस दिसत आहे। या स्वरूपात मित्रांनो संपूर्ण डिटेल आपल्याला स्टेटसमध्ये पाहायला मिळत आहे। तर ही सगळ्यात महत्त्वाची डिटेल आपल्याला चेक करायची आहे। जर आपलं लँड सेडिंग नो असेल, KYC झालेलं नसेल तर तुमचं नक्कीच हे खातं जे आहे ते पेंडिंगला पडेल, रिजेक्टमध्ये पडेल, येणारे हप्ते तुमचे थांबवले जातील। त्याच्यामुळे याच्याकडे अवश्य लक्ष द्या, जेणेकरून तुम्हाला पुढे कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये। आता हप्त्याचं पाहिलं तर मित्रांनो खाली पाहू शकता या ठिकाणी हा जो शेतकरी आहे हा शेतकऱ्याचं तिन्ही हप्ते म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे तिन्ही हप्ते खात्यावरती जमा झाले, तर तिन्ही सुद्धा हप्ते यांच्या खात्यावरती जमा झालेले पाहायला मिळतील। तसे या ठिकाणी पाहायला सुद्धा मिळत आहे थर्ड इन्स्टॉलमेंट
सक्सेसफुल बँक ऑफ महाराष्ट्र म्हणजे त्यांची बँकेची डिटेल या ठिकाणी देण्यात आलेली आहे। कोणत्या दिवशी जमा झाला, किती टायमाला झाला, संपूर्ण डिटेल याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। तर या स्वरूपात मित्रांनो तुम्ही तुमचं नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचं स्टेटस जे आहे ते चेक करून घ्यायचं आहे, कारण की भविष्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये। लवकरच 4वा हप्ता आपल्या बँक खात्यामध्ये शासनामार्फत जमा करण्यात येईल, तोपर्यंत तुम्हाला तुमचं खातं क्लिअर करून घेणं खूप महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो ही चालू घडायला अतिशय महत्त्वाची अपडेट होती। या पद्धतीने तुम्ही डिटेल चेक करा, काही चुकलं असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, त्याच्यावरती तुम्हाला नक्कीच समाधानकारक उत्तर असं आपल्या चॅनल मार्फत देण्यात येईल। प्रोसेस काय करावी लागेल याबद्दलची डिटेल सुद्धा सांगण्यात येईल। त्याच्यामुळे मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, अशाच नवीन अपडेट तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला पाहायला मिळतील। चला तर मित्रांनो थांबतो इथेच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।